पण म्हणतो ना शरीर म्हणजे काय मातीचंच आहे. हो, ते नष्ट होणारच आहे. ती भगवंत नेमका कोणत्या रूपात असतो? यत्र तत्र सर्वत्र भगवंत विराजते. आणि श्रीमद भगवद्गीता ही कृष्णाने की जो एक स्वतः राजा म्हणून कधी मुकुट घालून नाही बसलाय, पण तरीही अनभिषिक्त सम्राटच आहेत ते. आणि अर्जुन देखील क्षत्रिय, युद्धासाठी तयार असणारा. अशांच्या तोंडून ही भगवद्गीता साक्षात आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. नमस्कार, मी जया महाजन आणि आज तुम्ही बघणार आहात माझ्या या नवीन पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण बोलवलं आहे मंजिरीताई फडके. त्यांचा ओळख परिचय करून देण्याआधी मी तुम्हाला 1-2 कवितेच्या ओळी ऐकवते. त्यात तुम्हाला कळेल की आपला आजचा हा विषय कोणता आहे. तर गीतेच्या प्रत्येक शब्दात दडलेली प्रभूची वाणी, गीतेच्या प्रत्येक शब्दात दडलेली प्रभूची वाणी, ऐकता ऐकता मिटते मनाची सारी घाणी. कळलं तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट कशावर असेल? तर चला तर मी सांगते तुम्हाला. आजच्या आपले गेस्ट आहेत मंजिरीताई फडके, ज्यांचा परिचय देताना म्हणजे परवा असंच बोलताना मी मंजिरीताईंना विचारलं की ताई तुमचा परिचय मला द्यायचा तर तुम्ही थोडक्यात सांगाल का? तर त्यांनी मला एक पॅरेग्राफ लिहून पाठवला आहे की ज्याच्या पुढे माझे प्रश्नही खूप फिके पडलेत. एवढा ताईंचा परिचय मोठा आहे आणि तो परिचय मी द्यायचा म्हटलं तर आजचा पॉडकास्ट जवळजवळ त्यामध्येच आपला संपणार आहे. तर मी थोडक्यात अगदी परिचय देते आणि नंतरचा जो परिचय असणार आहे तो ओघाओघाने आपल्याला ताईंशी गप्पा मारताना त्या आपल्याला त्याची पूर्ण कल्पना देणारच आहेत. तर मंजिरीताई फडके ज्या पुणे येथील प्रतिथयश संस्थेमध्ये शिक्षिका होत्या, मुख्याध्यापक, संस्थाचालक म्हणून त्यांनी 25 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला सर्वांना अभिमान वाटेल अशी एक गोष्ट की अयोध्या येथील रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी त्यांना विशेष निमंत्रण आलं होतं, जिथे त्या गेल्या होत्या. आणि दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानाचा वाग्विलानेसी पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. परत श्रीमद भगवद्गीता त्यांनी कंठस्थ केली आहे, म्हणजे कोळूनच प्याले आहात. म्हणून आज आपल्यासमोर त्या ताई आलेल्या आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मंजिरीताई नमस्कार. नमस्ते. आणि महत्त्वाचे म्हणजे 2013 साली त्यांनी गुरुकुलम न्यास संस्थेची स्थापना कल्याणमध्ये केलेली आहे. मंजिरीताई आता तुमचा परिचय तर मी थोडक्यात सांगितला आहे, पण मला आता जाणून घ्यायला आवडेल की आपण प्रथम भगवद्गीतेशी कधी आणि कशा जोडल्या गेलात? खूप छान प्रश्न आहे. आपण पहिलाच पॉडकास्ट करता आहात आणि विशेष म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपला पहिला हा भाग तुम्ही प्रसारित करायची इच्छा धरून आहात. त्यामुळे स्वाभाविक आहे आपण आधी मातेचे आशीर्वाद घ्यावेत. त्यासाठी एक श्लोक म्हणते नक्कीच आणि मग तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे आपण वळू शकतो. नक्कीच. तेव्हा श्लोक म्हणते सुरुवातीला. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आई जगदंबेच्या प्रती पूर्णतया लीन होऊन समर्पित राहून आपण खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. शुभारंभासाठी. आणि आता जो तुम्ही प्रश्न विचारला त्याच्याकडे वळायचं म्हटलं तर तसं तर भगवद्गीता आपल्या प्रत्येकामध्ये आहेच आहे, कारण गीते माता आहे. आणि जर गीता माता आहे तर ती प्रत्येकामध्ये असणारच आहे. बरोबर. मग ती माझ्याशी केव्हा जोडली गेली आहे मलाही नाही सांगता येणार. पहिल्यापासूनच जोडलेली आहे. पण गीता माता जोडलेली असली तरी प्रकटीकरण महत्त्वाचं आहे आणि आईवडिलांच्या संस्कारामधून हे प्रकटीकरण व्हायला सुरुवात झाली. आई माझी व्यंकटेश स्तोत्र वाचल्याशिवाय कधीही तोंडात पाणी सुद्धा नाही घ्यायची. त्यामुळे ते सदैव कानावर असायचं. अरे वा. वडील देवपूजा केल्याशिवाय कधीही बाहेर नाही पडायचे. पहाटे निघावं लागायचं त्यांना, पण त्याच्या आधी ते सगळं आवरून देवपूजा, त्यांचं वाचन, ते सगळं झाल्यावर बाहेर पडायचे. त्यामुळे आपोआपच ते संस्कार रुजत गेले होते. आणि पुढे जाऊन मग शाळेत जेव्हा मी प्रवेश घेतला, मी पुण्याच्या हुजूरपागेची विद्यार्थिनी. त्यामुळे हुजूरपागा शाळेमध्ये खूप जागरूकता विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षिकांची असायची. एक तर मुलींची शाळा आणि मुलींवर संस्कार होणं हे खूप आवश्यक आहे असं शाळेचं ध्येय होतं.
आणि म्हणून आम्हाला शाळेत असतानाच भगवद्गीता ऐकायला मिळायची. अरे वा, किती छान. पाठांतर करायला प्रोत्साहन दिलं जायचं. अरे वा. आणि त्यामुळे शाळेच्या वयातच आपोआप ही भगवद्गीता कानावर पडत गेली, मनात रुजत गेली आणि त्यानंतर आपोआप ती याप्रमाणे श्री गुरुकुलम न्यास संस्थेच्या माध्यमातून प्रत्यक्षामध्ये साकार होऊ शकली. किती छान, मस्तच ना. आता गीता वाचायला आणि अभ्यासाला सुरुवात करण्यामागचं तुमचं प्रेरणास्थान कोणतं आहे? आता मी बोललेच तुम्हाला. हो, बरोबर. प्रेरणास्थान आणि ते बाळकडू तुम्हाला घरातूनच आधीपासूनच मिळालं, त्यामुळे ते रुजवत गेले, शाळेतल्या शिक्षकांकडून मिळाली. आणि दुसरं म्हणजे की धीटपणा. म्हणजे गीता आपली आपण वाचणं म्हणणं वेगळं, बरोबर, पण सभाधीटपणे म्हणून दाखवणं यासाठी सुद्धा शाळेचे संस्कार खूप उपयोगी पडले. अगदी पहिलीत असताना आमच्या शाळेमध्ये बालसभा असायची आणि चौरंगावर उभं राहून वर्गातल्या प्रत्येकीने दर आठवड्याला थोडं काहीतरी का होईना पण बोललंच पाहिजे. अरे असं असायचं. त्यातून जे काय विद्यार्थ्यांमधले गुण आहेत ते प्रकर्षाने शिक्षकांच्या लक्षात यायचे. बरोबर. आणि त्यातून तिसरीत असताना मला पहिलं भाषण की जे आंतरशालेय स्पर्धेसाठी करायला मिळालं होतं, त्याच्यामध्ये विषय दिले जायचे आणि त्या विषयावरती भाषण करायचं. तर तो विषय मला जो चिठ्ठीमधून मिळाला होता, अजूनही मला तो विषय आठवतोय. मला लॉटरी लागली तर आणि त्या विषयावर मी जे काय बोलले त्याच्याविषयी मला पहिलं बक्षीसही मिळालं होतं. आणि कदाचित मला ही आयुष्यभराची समाधानाची पुंजी जी आज मिळत आहे तीच कदाचित माझ्यासाठी लॉटरी त्यावेळेला सिद्ध झाली असावी असं मला वाटतंय. तेव्हा प्रेरणास्थान जे भगवद्गीतेचं आहे ते असं मुरत आल्यामुळे कोणत्या ग्रंथाविषयी जास्त अभ्यास करावा हे देखील शाळेच्या वयातच हळूहळू लक्षात यायला. बरोबर. आता तुम्ही म्हटलात की शाळेमध्ये तुम्हाला गीतेचं ज्ञान मिळत गेलं, तर गीता शिकताना तुम्हाला सुरुवातीला कोणत्या अडचणी वगैरे आल्यात का? म्हणजे असं काय तुम्हाला अनुभवायला मिळालेत का? हा, प्रश्न बरोबर विचारलात तुम्ही. पण म्हणजे आता तुम्ही कसं आधीपासून शिकला आहात त्यामुळे तुम्हाला अडचणी खूप ते रुजतच गेल्या ना तुमच्या घरापासूनच. पण आता आमच्यासारखे जे सर्वसाधारण लोक आहेत की गीता प्रत्येकाच्या घरात असते ताई, पण म्हणजे आता महाराष्ट्रीयन लोक असतील 90% काय 99% लोकांच्या घरात गीता आहे, पण ती लाल कपड्यामध्ये बांधून ठेवलेली, फक्त ती कधीतरी काढली जाते आणि पूजा फक्त हळदी कुंकू होते, पण ती गीता कोणीही वाचत नाही. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की काय आहे गीता? तुम्ही कसं आपण गीतेकडे बघू शकतो? बरोबर. म्हणजे जीवनामध्ये आपल्याला गीता कुठे उपयोगी येईल आणि कसं आपण त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो? प्रश्न तुमचा लक्षात आला माझ्या. आणि ज्या शंका प्रत्येकाच्या मनामध्ये असतात त्याच्याविषयी पण थोडं निरसन आपली श्री गुरुकुलम न्यास संस्था स्थापन केल्यानंतर आपण एक प्रकाशन केलेलं आहे अमृताचा घनू नावाच्या पुस्तकाचं. गीतेसंबंधीच ते पुस्तक आहे, मी नंतर दाखवेनच ते आपल्या सर्वांना. पण त्या पुस्तकामध्ये आपण ज्या आता शंका प्रकट केलेल्या आहेत त्या सगळ्या शंकांचं निरसन केलेलं आहे. कारण आपण स्वतः शिकणं वेगळं आणि इतरांना पण ती शिकायला प्रेरित करणं, प्रोत्साहन देणं आणि आश्वस्त करणं की हे कोणालाही जमू शकेल, हा भाग सोपा नाहीये. आणि त्यामुळे शंका निरसन करणं खूप आवश्यक आहे. छान प्रश्न विचारला आहेत आपण. तर पहिली शंका साधारणपणे मनात असते की भगवद्गीता संस्कृत मध्ये आहे, मग मला तर संस्कृत नाही शालेय शिक्षणात मिळालं शिकायला, मग मला आता ती संस्कृत मधली भगवद्गीता वाचता येईल का, ही शंका सर्वसाधारण सगळ्यांच्या मनात असते. दुसरी शंका असते की मी वाचलेलं शुद्ध असेल का, मग ते चुकीचं वाचलं गेलं तर त्याचे परिणाम किती वाईट होतील, जसे शरीरावर होतील तसे मनावर आणि बुद्धीवर पण होतील का, मग त्या लहरी जर सर्वदूर पसरल्या तर माझ्यामुळे इतरांचं नुकसान होऊ शकेल का, अशी ही शंका आपल्या मनात येऊ शकते. म्हणजे ताई मी मध्ये थांबवते तुम्हाला. आता तुम्ही म्हणालात की चुकलं तर मग तसं मंत्रांचं पण असतं का? जसं आपण कोणते मंत्र म्हणतो तर कधी कधी आता आमचे जे मराठी मीडियम मधून वगैरे शिकलेले जे स्टुडंट असतात ज्यांना संस्कृत एवढी म्हणावी तशी नसेल येत आणि मंत्र म्हणायची खूप इच्छा आहे, पण काही काही मंत्र असे असतात की जसं श्री सूक्त वगैरे असेल किंवा आहेत असे मंत्र काही की आमची इच्छा आहे पण ते परफेक्ट येतील की नाही आम्हाला जरा संशय असतो. तर मग त्याचे म्हटल्यानंतर काही त्याचे दुष्परिणाम म्हणा किंवा त्याचे काही वाईट अनुभव तेही सांगते. भगवद्गीतेमधला प्रत्येक श्लोक
हा मंत्र आहे. आणि मंत्र याचा अर्थ मननात त्रायते. ज्याचं चिंतन मनन आपण केलं त्या स्पंदनांचा परिणाम त्रायते म्हणजे रक्षण करता आपोआप होतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट अगदी लहानपणी आपलं स्वतःचं नाव सांगायचं तरीही कितीतरी वेळा चुकलं जातं आणि मग आपल्याला ते हळूहळू सरावानीच यायला लागतं. म्हणजे स्वतःचं नाव जे जन्मापासून आपण ऐकत आलोय तरीही ते आपण वाणीने उच्चारायचं त्यावेळेला चुकू शकतं लहान असताना. मग त्याचा जसा जसा सराव होईल आणि हे आवश्यक आहे, आपली ओळख म्हणून नाव गरजेचं आहे, मग त्याच्यावरती जसा स्वतः विचार करून अभ्यास केला जातो आणि मग आपलं नाव आपल्याला छान सांगता यायला लागतं. मग हळूहळू त्या नावाचा अर्थ काय आहे, तो माझ्या जीवनातून कसा प्रकट होऊ शकेल का वगैरे जो प्रवास आपला सुरू होतो अगदी तसंच भगवद्गीतेचं आहे. ज्या क्षणी आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होईल की मला ही भगवद्गीता जाणून घ्यायची, सनातन संस्कृतीचा वारसा म्हणून जर मी भारतीय आहे तर तो मला मिळालेला आहे. त्यासाठी मला कुणाची मदत घ्यावी लागणार नाहीये, मला कुठली धावपळ करावी लागणार नाहीये. मला जर तो वारसा भगवद्गीतेच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आज वेदांच्या उपलब्धी इतकी सहज नाही. दुसरी गोष्ट, वेद आम्ही वाचायचा प्रयत्न केला तरीही ते सोपं नाहीये. सोपं, बरोबर. उपनिषदांच्या बाबतीतही तेच आहे. मग सगळ्यात सोपं काय असू शकतं, तर 4 युग आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्यापैकी द्वापर युगाच्या अंतकाली आणि कलियुगाच्या सुरुवातीला अशा संधिकालामध्ये ही भगवद्गीता श्रीकृष्णांच्या माध्यमातून अर्जुनाला ऐकायला मिळाली. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कलियुगाला सगळ्यात जवळचा ग्रंथ कोणता आहे, जो आपलं सनातन संस्कृतीचं तत्वज्ञान आणि अभ्यास करण्यायोग्य आहे अशा दोन्ही अर्थांनी संपन्न असणारा जो ग्रंथ आहे तो श्रीमद भगवद्गीता. आणि म्हणून भगवद्गीताच आपण ओळखीची करून घेतली तर मग आपल्या मनामध्ये जी भीती आहे की मंत्र म्हणताना चुकतील का, तुम्ही श्री सुक्ताचा उल्लेख केला. श्री सुक्त हे ऋग्वेदामध्ये आहे, त्यामुळे ते वेदोक्त आहे. आणि श्रीमद भगवद्गीता ही कृष्णाने, की जो एक स्वतः राजा म्हणून कधी मुकुट घालून नाही बसलाय, पण तरीही अनभिषिक्त सम्राटच आहेत ते. आणि अर्जुन देखील क्षत्रिय, युद्धासाठी तयार असणारा, अशांच्या तोंडून ही भगवद्गीता साक्षात आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे भगवद्गीता ही कलियुगामध्ये सगळ्याचं सार आहे. बरोबर. वेदांचं, उपनिषदांचं, अन्य स्तोत्रांचं, ग्रंथांचं सगळ्याचं सार आहे श्रीमद भगवद्गीता. आता तुम्ही गीतेकडे एक आध्यात्मिक ग्रंथ म्हणून बघतात की जगण्याचं एक तत्वज्ञान? निश्चितच खूप छान प्रश्न आहे. भगवद्गीता आध्यात्मिक ग्रंथ तर आहेच, तो आपला सनातन संस्कृतीचा गाभा सांगणारा ग्रंथ आहे. आणि अध्यात्म म्हणजे तरी काय बरं, तर भगवद्गीतेमध्येच 8व्या अध्यायात एका श्लोकामध्ये अर्जुनानेच हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत. 8व्या अध्यायाची सुरुवातच मुळे 2 श्लोकांमध्ये अर्जुनाच्या 6 प्रश्नांनी होते. आणि लगेच श्री भगवंतांनी अर्जुनाचा कोणताही प्रश्न निरुत्तरित ठेवला नाहीये. त्यामुळे लगेच भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि त्याच्यामध्ये सांगून दिलंय स्वभावः अध्यात्मम् उच्यते. अध्यात्म म्हणजे काय, तर प्रत्येकाचा स्वभाव. भाव म्हणजे भावना ज्या आपल्याकडून प्रकट केल्या जातात. या भावनांचं उत्पत्तीस्थान कोणतं आहे बरं, सांगू शकाल? या भावनांचं उत्पत्तीस्थान आपल्याच मध्ये, ज्याला आपण मन असं म्हणतो, अंतःकरण असं म्हणतो, ते मन हे भावभावनांचं उत्पत्तीस्थान आहे. आणि मग स्वभाव, प्रत्येकाचं मन दुसऱ्याला प्रेडिक्ट नाहीच करता येत, ओळखता येतच नाही. आणि म्हणून मग स्वभाव म्हणजे माझं मन, त्यातले भाव हे मलाच कळणार आहेत, म्हणून त्याला अध्यात्म असं म्हटलं जातं, असं भगवंतांनीच गीतेमध्ये सांगून दिलंय. म्हणजे भगवद्गीता आता लक्षात येईल की केवळ धर्मग्रंथ नाही राहिला, तो थेट माझ्याशी जोडला गेला. म्हणजे मग जेव्हा मला माझा अभ्यास करायचा असेल आणि मी ज्या समाजामध्ये मिसळणार आहे, समन्वित होणार आहे, त्या समाजाविषयी पण जर मला इंटरॅक्ट होताना जाणून घ्यायचं असेल तर स्वाभाविक आहे मला अभ्यास कशाचा करायला हवा,
श्रीमद भगवद्गीतेचा. कारण तो समाजशील ग्रंथ आहे, अभ्यासाचा ग्रंथ आहे आणि अध्यात्म त्याच्यामध्ये मांडलेलं असल्यामुळे, आपल्या मनाचंच प्रकटीकरण असल्यामुळे तो आध्यात्मिक ग्रंथ पण आहे. बरोबर. तेव्हा तुम्ही विचारलं त्या प्रश्नामध्ये भगवद्गीता सगळं आपल्यासाठी आहेच. धार्मिक ग्रंथ आहे, आध्यात्मिक आहे आणि आपल्याला समाजाभिमुख राहताना ज्या प्रकारे स्वतःची जडणघडण आणि घडता घडता घडवावे, समाजाची ही घडण करायची आहे, तर निश्चितपणे मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून श्रीमद भगवद्गीता आहे हे नक्की. किती छान, मस्त. आता तुम्ही बोलताना म्हणालात की अर्जुनाच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं श्रीकृष्णाने त्यांना दिले, की कुठलाही प्रश्न त्यांनी अनुत्तरित असं ठेवलेलं नाहीये. तर आम्हालाही तुम्ही आज सर्वच प्रश्नांची उत्तरं देणार आहात. म्हणजे आज आम्ही अर्जुन आणि तुम्ही आमच्यासाठी. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर गीतेच्या अभ्यासामुळे तुमच्या विचारसरणीमध्ये किंवा जीवनशैलीमध्ये कोणते बदल झालेत ताई? खरं तर हा अनुभवाचा आणि अनुभूतीचा प्रश्न आहे. गीतेच्या अभ्यासाने काय बदल होतात त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगते. एखाद्या भांड्यामध्ये आपण समजा लोणी काढलं, तर लोणीनंतर आपण तूप करण्यासाठी बाजूला वेगळं काढलं. त्या भांड्यामध्ये लोण्याचा अंश राहतोच की नाही? सगळं जरी भांडं निपटून घेतलं तरी सुद्धा त्या भांड्यामध्ये लोणी होतच, हे आपल्याला निश्चितपणे समजतं, जरी भांडं रिकामं केलं तरी. अगदी तसंच भगवद्गीतेचं आहे. ती स्पंदनं जेव्हा आपण भगवद्गीता वाचतो, ऐकतो, मला स्वतःला वाचायला एखाद वेळेस नाही जमत. मग अशी तुम्ही शंका प्रकट केली, मला वाचायला नाही जमत आहे, पण ऐकू तर शकतो आपण. आणि ती ऐकताना कदाचित असंही होऊ शकतं की मला ती अवघड आहे, नाही आहे, संस्कृत काही कळत नाहीये, त्याचा अर्थही लक्षात येत नाहीये, ऐकता ऐकता कंटाळा येऊ शकतो. पण गंमत सांगते की छोटी मुलं जेव्हा झोपतात त्यावेळी आपण मुद्दाम त्यांच्या कानावर जे जाणं अपेक्षित आहे ते चालू ठेवतो. आजकाल तर माध्यम खूप उपलब्ध आहेत. आपण घरामध्ये मोबाईलवर लावून ठेवू शकतो, टेप रेकॉर्डर लावून आणि ते कानावर जाईल त्याच्या, असं बघतो. किंवा घरामध्ये सुद्धा आपण लहरी छान पसराव्यात म्हणून अशा प्रकारचा मंत्राचा जप हा सतत घरात राहावा. एक पॉझिटिव्हिटी येऊ शकते घरामध्ये आणि मनात पण आपल्या. बरोबर. त्यामुळे श्रीमद भगवद्गीता जी आहे ती परिणाम काय करते याच्यापेक्षा आपण त्याचा अनुभव कसा घेतोय याच्यावर अवलंबून आहे. जसं मी लोण्याचं आणि पातेल्याचं उदाहरण सांगितलं की पातेल्याला त्याच्यात गम्य नाहीये, त्याच्यात लोणी ठेवा, लोणचं ठेवा, नाही तर काही ठेवा, पण पातेल्यात काय ठेवलंय त्याचा संदर्भ आपल्याला त्या पातेल्यामुळे नक्की पदार्थ बाजूला केल्यावर मिळू शकतो. अगदी तसंच आहे भगवद्गीता. जशी जशी आपण ऐकू तशी आपली ती उच्चारण्याची भीती कमी व्हायला लागते. किती छान. आणि ती भीती कमी व्हायला लागली की मग अरे आपण पण म्हणून बघू शकू ना, एखादा श्लोक तर आपण वाचून बघू, अशी इच्छा उत्पन्न होते. आणि मग केव्हा आपल्याला भगवद्गीता तिच्या प्रवाहामध्ये जोडून घेते हे आपल्याही लक्षात येत नाही. त्यामुळे भगवद्गीता ही जीवनसार म्हणून आपल्यासोबत कायम, पाणी जसं जीवन आहे तसे हे भगवद्गीता स्पंदनांच्या रूपाने आपली सोबत अखंड करत राहते, हे निश्चित आहे. आता मगाशी मी तुम्हाला म्हटले की तुम्ही भगवद्गीता कोळून प्यायला आहात. अरे बरोबर. तर त्यातल्या त्यात तुमचा सर्वात आवडता श्लोक कोणता आहे ताई? मी मगाशीच बोलले की भगवद्गीतेतला प्रत्येक मंत्र, प्रत्येक श्लोक हा मंत्र आहे. आणि कोणताही मंत्र हा त्रायते म्हणजे रक्षण करता आहे, तारण करता आहे. त्यामुळे असं नाही होऊ शकत की समजा आज आपला हा नवरात्राच्या पहिल्या दिवशीचा आपला हा एपिसोड सर्वजण ऐकणार आहेत आणि तो ऐकताना असं वाटू शकतं की ताईंनी हा श्लोक सांगितलाय त्यांच्या आवडीचा म्हणून, तर आपणही तो श्लोक आत्मसात करावा आणि आपल्याही आवडीचा ठरवावा. असं भगवद्गीतेचं कोणतंच बंधन नाहीये बरं. कोणताही श्लोक जो आपल्याला उच्चारावाचा वाटेल तो मंत्रच आहे. महत्वाचं काय आहे तर आपण जी भगवद्गीतेतला श्लोक म्हणून त्याच्यावर चिंतन मनन होणं गरजेचं आहे. मी एक छोटंसं यावेळी सांगू इच्छिते की मगाशी जो उल्लेख केला तुम्ही, श्री गुरुकुलम न्यास ही संस्था भगवद्गीतेच्या प्रचार प्रसारासाठीच वाहिलेली आहे. निशुल्क पद्धतीने आणि सेवाभावी वृत्तीने ही संस्था काम करते. सुरुवातीला जरी मी एकच त्याचा आधारभूत स्तंभ असले तरी आज या संस्थेचा विस्तार आपल्या 40 ते 50 शिक्षकांमार्फत याच पद्धतीने
महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये अगदी अंतर्गत भागांपर्यंत होतो आहे. ते जिल्हे कोणते कोणते ताई, कुठे कुठे आपण पोहोचलो? नक्कीच. ह्या जिल्ह्यांमध्ये आपण जे महाराष्ट्रातले रिमोट एरिया असं म्हटलं जातं त्या जिल्ह्यांचा समावेश आहे. कामाची सुरुवात आपण उल्लेख केलात, कल्याणहून झाली. कल्याण हे ठाणे जिल्ह्यामध्ये येतं. त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या कामाचा विस्तार आहे श्री गुरुकुलम न्यासाचा. त्यानंतर तो विस्तार नाशिक जिल्ह्यामध्ये आपण केलेला आहे. रायगड जिल्हा हाही आपल्या कामाच्या विस्तारामध्ये आहे. आणि पुढे जाऊन आपण पालघर जिल्ह्यापर्यंत आता झेपलेली आहे. पालघर जिल्हा हा सुद्धा आपल्या श्री गुरुकुलम न्यासाच्या विस्तारामध्ये खूप मोठं योगदान देत आहे. आणि मुंबई तर आपलीच आहे, त्यामुळे मुंबईमध्ये देखील आपले न्यासाचे वर्ग चालतात. वर्ग म्हणजे याच्यामध्ये आपण 3 ते 4 महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम ठेवलेला आहे. आणि या 3 ते 4 महिन्याच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपण जे न्यासाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे त्याचा उपयोग करतो. मी पुस्तक दाखवू शकते? हो, नक्की नक्की. आपलं हे अमृताचा घनू हे पुस्तक आहे. नावच त्याचं अमृताचा घनू आहे. आणि त्यामुळे ह्या पुस्तकामध्ये अर्थातच भगवद्गीता ही आपल्याला अशा पद्धतीने सर्व श्लोक, भगवद्गीतेतले 700 श्लोक हे आपल्याला यामध्ये सहजपणे वाचता येणार आहे. 2 श्लोकांमध्ये अंतर असल्यामुळे वाचायला अडचण येणार नाही. टाईपही मोठा ठेवलेला असल्यामुळे एखाद दिवशी एखाद्याचा चष्मा विसरला तरीही सहज ती अक्षरं ओळखता येतील. अक्षरांवर बोट ठेवून शुद्ध वाचन कसं असावं ह्या नियमांचा वापर करूनच श्लोक लिहून दिलेत. त्यामुळे पुन्हा वेगळे मला नियम समजून घ्यायला हवेत का, मग ते लक्षात राहतील का, हे काहीही मनात आणायची गरजच नाही. हे सरळ आपण वाचत गेलो की आपली गीता शुद्ध वाचली जाते. मग मी काय वाचलंय हे समजून घेणं पण खूप आवश्यक वाटतं, त्याशिवाय मजा येतच नाही. आणि म्हणून मग आपल्या या पुस्तकामध्ये आपण प्रत्येक अध्याय संपला की अशा पद्धतीने त्या अध्यायाचं सार स्वरूप असंही आपण या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येक अध्यायाचं सार स्वरूप अगदी थोडक्यामध्ये आणि सोप्या मराठी भाषेत. किती छान, मस्त. विशेष म्हणजे फक्त मराठी पुरते आपण सीमित नाही राहणार आहोत, कारण आपल्याला ही भगवद्गीता प्रचार प्रसार देशात आणि जगामध्ये न्यायचा आहे. कारण ही विश्वस्वामिनी आहे भगवद्गीता. त्यामुळे जर सर्वदूर विस्तार करायचा असेल तर केवळ मराठी माध्यम नाही चालणार, श्लोक तर संस्कृत मध्येच असणार आहे, पण त्याचं सार रूप जे आहे ते मात्र आपण हिंदीमध्ये पण उपलब्ध केलेलं आहे, इंग्लिशमध्ये पण आहे आणि अन्य भाषांमध्येही आपले प्रयत्न चालू आहेत. मस्त. त्याखेरीज सगळ्यांनाच वाचनाची गोडी असते असं नाही, मुलांना चित्र जास्त आवडतं. जसं साररूप भाषेमध्ये लिहून दिलेलं आहे अगदी तसंच मुलांना काय मोठ्यांना काय चित्र आकर्षित करतात. बरोबर. आणि म्हणून मग भगवद्गीतेमधले श्लोक निवडून आपले एक छात्र भगवद्गीता शिकत असतानाच त्यांना अशी प्रेरणा व्हायची की आपण ते चित्रबद्ध करावं. आणि त्यांनी भगवद्गीतेवरती 35-36 चित्र श्लोकांचा संदर्भ घेऊन काढली आहेत. मस्त. आणि मग ते विचारायला आले की या चित्रांचं ताई काय करता येईल, मला तर चित्र काढावीशी वाटली आहेत. मग त्यातूनच आपल्या श्री गुरुकुलम न्यासानी चित्र प्रदर्शनी तर तयार केलीच आहे, ती आपण वेगवेगळ्या ठिकाणी मांडायला घेऊन जातोच, पण आपल्या या पुस्तकामध्ये सुद्धा आपण प्रत्येक अध्यायामध्ये अशा प्रकारचं त्या अध्यायाचा श्लोक आणि त्याच्याशी संदर्भ असलेलं चित्र असं सुद्धा या पुस्तकामध्ये आपण घेतलेलं आहे. त्यामुळे असं हे बहुआयामी आणि सर्वांना आनंद देणारं आणि भगवद्गीता सांगणारं असं हे अमृताचा घनू हे सार्थ नाव आपण याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला होता आता त्याच्याकडे वळते की 700 श्लोक मंत्र आहेत, कोणताही श्लोक निवडला तरी तो आपला आवडीचाच होत जातो, ज्याचं त्याच्यावर आपण चिंतन मनन करू. कारण प्रत्येक प्रसंगानुसार आपल्याला वेगवेगळ्या श्लोकाची आठवण होते आणि तो श्लोक अभ्यासला की त्या प्रसंगातून आपल्याला मार्ग सापडत जातो. हे भगवद्गीतेचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आवडीचा श्लोक कोणता तर 700 श्लोक आवडीचे आहेत, पण तरीही त्यातला आयुष्यासाठी म्हणून एक मार्गदर्शक असा एक श्लोक, रादर 2 श्लोक आहेत. शिव आणि शक्ती असे दोन्ही अद्वय आहेत ना, तसेच हे 2 श्लोक आहेत. ते श्लोक कोणत्या अध्यायात आहेत तेही सांगते आणि 2 श्लोक जर तुम्ही म्हणालात तर मी म्हणूनही
दाखव. हो, नक्की नक्की. धन्यवाद. आपल्याला ते श्लोक जे सापडतात ते अध्याय 9 मध्ये सापडतात. आणि विशेष म्हणजे हा 9वा अध्याय आहे ना ताई, तो अध्याय वारकरी संप्रदायामध्ये सर्व कळसाध्याय, सर्वश्रेष्ठ अध्याय असा मानला जातो. अरे वा. त्या 9व्या अध्यायामध्ये हे 2 श्लोक आहेत आणि ते आपल्या सर्वांच्याच जीवनासाठी उपयुक्त, कोणत्याही प्रसंगी केव्हाही आपल्याला डोलमटोल व्हायला होत असेल निर्णय घेताना, तर ह्या 2 श्लोकांचा अर्थ आणि चिंतन केलं की आपल्याला अजिबात अस्वस्थता राहणार नाही आणि आपण निश्चितपणे ठामपणे निर्णय घेण्यासाठी सक्षम बनू. तर ते 2 श्लोक ऐका. सगळ्यांनीच ऐकले तर त्यांनाही फायदाच आहे. अध्याय 9 मध्ये आहेत. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. हा एक श्लोक. कौन्तेय म्हणजे अर्जुन आणि त्याला जोडून असणारा दुसरा श्लोक त्याच्याच पुढे आहे. शुभाशुभ फलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. आता या 2 श्लोक का महत्वाचे आहेत ते पण 1-2 मिनिटात आपल्याला स्पष्ट करते, कारण ते कळलं तरच या 2 श्लोकांचं वेगळेपण लक्षात येईल. बरोबर. तेव्हा तुम्ही खरं तर प्रश्न विचारायला सुरुवात केलीच होती. मला वाटतं हाच प्रश्न तुमचा असू शकेल. तर या श्लोकांमध्ये जे सांगितलेलं आहे, यत् करोषि, यत् म्हणजे जे आपण करोषि म्हणजे जे तू करतोस. अर्जुनाला उद्देशून भगवंतांनी सांगितलंय आपण सगळेच अर्जुन आहोत. त्यामुळे आपल्यालाही उद्देशून भगवंत सांगून देत आहे की जे तू करतो आहेस, करणार आहेस याविषयी सांगतात. जे केलं आहेस त्याविषयी नाही. त्यामुळे जे आता करणार आहेस आणि भविष्यात करणार आहेस त्याच्याविषयी. यत् करोषि यद अश्नासी. अश्नासी म्हणजे सेवन करतोस. आता यात पण बारकावं बघा. आपल्याला वाटतं सेवन करतो म्हणजे आपण जेवण नाश्ता करतो, बरोबर. पण सेवन आपण डोळ्यांनी सुद्धा करतो. अरे, आता आपला कार्यक्रम सगळेजण बघतायत म्हणजे ते डोळ्यांनी पण सेवन करू शकतात. कानाने ऐकतात म्हणजे आपले कान सुद्धा सेवन करतात. त्याच वेळी आपली त्वचा ही सुद्धा सेवन करू शकते, कारण स्पर्श माध्यमातून त्वचा सेवन करत असते. म्हणजे आपल्याकडे जी 5 ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत, घ्राणेंद्रिय सेवन करत असतात. नाक श्वास घेतो त्याच्याबरोबर गंधाचं सेवन केलं जातं आपोआपच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 प्रकारचं कार्य करणारी आपली जिव्हा, जीभ, बरोबर, ती पण चवी ढवीचं सेवन करतेच. आणि त्याच्या जोडीला वाणीतून जे उच्चार येतात ती स्पंदनं पण आपल्याला पॉझिटिव्हिटी देतात. त्यामुळे ही 5ही ज्ञानेंद्रिय आपल्यासाठी सेवन करणारी आहे. म्हणून अश्नासी म्हणजे जे काही या सर्वांद्वारे सेवन करशील किंवा करत आहेस. यत् करोषि यदश्नासी. त्याच्या पुढचं आहे यज्जुहोषि. जुहोषी म्हणजे हवन करायचं. ही सगळी संस्कृत मधले शब्द आहेत, क्रियापद आहेत. जुहोषी म्हणजे हवन करशील. जेव्हा आपण काही सेवन करतो तेव्हा नकळत आपण हवन करत असतो. कसं काय? तर समजा मी छान काही बघितलं तर मला काय वाटतं, अरे मी तर हे बघितलंय, आणखी कोणाला तरी दाखवावं. बरोबर. मी कानाने ऐकलंय, आणखीन कोणाला तरी सांगावं. म्हणजे प्रत्येक इंद्रियांनी जे जे सेवन केलंय ते हवन करण्याची इच्छा नकळत होत असते. म्हणून यदश्नासी यत अश्नासी त्याला जोडून लगेच भगवंतांनी शब्द वापरला यज्जुहोषि. म्हणजे जे सेवन केलंयस ते हवन करायचंय. मग हवन करताना वेडवाकडं काही कसं चालेल? म्हणजे जे सेवन करायचंय ते उत्तमच सेवन केलं गेलं पाहिजे, तरच त्याचं हवन होऊ शकेल. म्हणून यज्जुहोषि. आणि त्याच्या पुढचा शब्द भगवंतांनी वापरला ददासी यत्. ददासी म्हणजे देऊन टाकायचंय, द्यायचंय. आपल्याकडे दान ही संकल्पना सनातन संस्कृतीमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते. त्यामुळे ददासी यत् प्रत्येकाला द्यायची पण इच्छा असते. जसं शेअर करायची इच्छा असते, हवन केलं की अग्नीला प्रसाद मिळतो. त्यामुळे ते शेअरिंग आहे आजच्या भाषेमध्ये. पण ददासी म्हणजे देऊन टाकणं आहे, त्याग करायचा आहे. म्हणून ज्याचा आपण त्याग करणार. मुलांनी काही मागितलं किंवा मित्रांनी काही मागितलं तर सहजपणे
ज्याचा स्वभाव जसा तसं ती व्यक्ती देऊन टाकायला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दानशूर करणं उदाहरण आहे त्याचं सर्वश्रेष्ठ. पण आपण सगळेही देण्यासाठी, काही ना काही देण्यासाठी आपल्या परीने सदैव तत्पर असतो. नवरात्र तर त्यासाठी विशेषच आहे. त्यामुळे अगदी योग्य वेळी आपण हा विषय निवडलाय आणि मला हे सगळं सांगण्याची संधी देताय, तो खूप आनंद आहे. ही पहिली ओळ झाली. दुसऱ्या ओळीत भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं यत् तपस्यसी. तपस्या म्हणजे आपल्या बोली भाषेतला शब्द तपश्चर्या. आता कुठे तपश्चर्या कोण करताय? ऋषी मुनींनी तपश्चर्या केली. पण असं नाहीये, आपण सुद्धा तपस्या करतच असतो. पुन्हा लहान मुलाचं उदाहरण बघा. एखादी वस्तू लहान मुलाला जोडून बघायची आहे. हल्ली मेकॅनो दिला जातो ना त्याला, आणि ते जोडायला सांगितलं जातं. मग ती जोडायची आहे तर किती वेळ त्याच्यामध्ये तो रमून जातो. जोपर्यंत त्याच्यात यश येत नाही तोपर्यंत अखंड प्रयत्न चालू असतात. आपण मोठी माणसं सुद्धा हे करतोय की जोपर्यंत यश मिळत नाही, समाधान येत नाही वाट्याला, तृप्ती कळत तोपर्यंत आपण धडपड, संघर्ष. म्हणजे भगवद्गीतेचा बेस जो आहे, पाया जो आहे, तो संघर्षातून समाधानाकडे कसं जायचं हाच पाया आहे. आणि म्हणून तपस्या म्हणजे सातत्य, वेगळं काहीच नाही. त्यामुळे यत् तपस्यसी म्हणजे ज्याच्यामध्ये तू सातत्याने प्रगती करत राहशील ते सगळं काय कर, तत्कुरुष्व मदर्पणम, मत अर्पणम. मग ते मत म्हणजे कुठे भगवंत असे तर दिसत नाहीत ना. मग आजची पिढी विचारते कोणाला अर्पण करायचं. मग सोपी गोष्ट आहे. अर्पण कोणाला करायचं? भगवंताचं स्वरूप कसं असू शकतं? म्हणजे खूप छान प्रश्न विचारला. नक्की नक्की. आपल्या संस्कृतीमध्ये भगवंताचं स्वरूप खूप छान सांगून दिलंय. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलायत ना, तुम्ही आता म्हणालात सुरुवातीला की गीतेचा अभ्यास आम्हाला करायला अवघड जातो किंवा हे, पण आता तुम्ही प्रश्न विचारलात तर त्याचं उत्तर गीतेमध्ये आहेच. म्हणजे मी जे बोलले की गीता प्रत्येकाजवळ आहेच, तेच आहे. हा प्रश्न अर्जुनाने पण विचारला 10व्या अध्यायात. केषु केषुच भावेषु चिंत्योऽसि भगवन्मया. मी तेवढ्या भगवंतात चिंतन कसं कसं करू रे, नेमकं कोणत्या रूपात करू, तू आहेस तरी कोणत्या रूपात. हाच अगदी प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारला होता. आणि तेव्हा भगवंतांनी त्याला 10व्या अध्यायामध्ये संपूर्ण 10वा अध्याय ह्या भगवंतांच्या रूपावरच आधारलेला आहे. सगळं तर आपल्याला इतक्या छोट्या वेळात नाहीच सांगता येणार. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने भगवद्गीता अभ्यासायचा ध्यास घ्यायला हवा बरं. आणि तो ध्यास घेतलात की आता जो ताईंचा प्रश्न आहे की भगवंत नेमका कोणत्या रूपात असतो, यत्र तत्र सर्वत्र भगवंत विराजते. पण असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यय मिळवणं वेगळं. म्हणून 10वा अध्याय अभ्यासला की आपल्याला भगवंताचा प्रत्यय प्रत्यक्षात कसा मिळवता येईल हे सगळं समजणार आहे बरं. त्यामुळे भगवद्गीता अभ्यासायलाच हवी. ताईंना त्याच्यामध्ये गोडी लागली, प्रश्न पडायला लागले, म्हणून त्यांनी हा ध्यास घेऊन आपल्यापर्यंत हे सगळं पोहोचवण्याचं निमित्त केलंय. ध्यास हे निमित्ताला कारण असतो. आपल्यापर्यंत हा त्यांचा ध्यास या माध्यमातून पोहोचतो आहे. तेव्हा हा श्लोक मी एक सांगितला की हे जे सगळं आपण करू ते अर्पण करायचं. मग भगवंत आहेत कुठे? सर्वत्र आहेत. म्हणजे ज्याच्या प्रती मला समर्पित व्हायचंय, ज्याच्या प्रती मला द्यायची इच्छा आहे, त्याच्यामध्ये मी काय बघायचंय? भगवंत बघायचंय. भले ते भगवंत आहेत की नाहीत, शंका मनात आली की विषय संपला. त्यामुळे श्रद्धा ठेवून ज्याच्या प्रती मी ददासी यत अश्नासी, जे जे म्हणून मी करणार आहे ते सगळंच भगवंताप्रती समर्पित आहे. कारण यत्र तत्र सर्वत्र भगवंत विराजते हे त्या श्लोकामध्ये सांगून दिलं. म्हणून तो श्लोक जास्त आवडीचा आहे. आणि मी त्याच्या पुढचा श्लोक जो बोलले की आपण जे अशा प्रकारे अर्पण करू, अर्पण काय करावं हा प्रत्येकाचा आवडीचा आणि निवडीचा विषय असतो. सुरुवातीला कळत नाही की जे आपण अर्पण करतोय किंवा जी कृती करतोय, जे सेवन करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे. हो, बरोबर ना. प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न असतो. मग ते अयोग्य असेल तर काय होईल? म्हणून पुढच्या श्लोकात भगवंतांनी तेही सांगून टाकलं, शुभाशुभ फलैहि एवं.
अशा प्रकारे जेव्हा आपण काम करू की ते योग्य अयोग्य नाही निवडता येते. मी सामान्य आहे, हो, मला नाही निवडता येते. मग काय घडतं, मग कधी फळ शुभ तयार होईल आपल्या कर्मातून किंवा कधी अशुभ तयार होईल. फळ तर निश्चित तयार होणार आहे. मी दृश्य पाहिलं की ते माझ्या मनापर्यंत पोहोचणारच आहे. आणि नुसतं मनात नाही, मन चंचल आहे म्हणून ते मनामधून बुद्धीमध्ये जाऊन रजिस्टर होऊन जाणार आहे. म्हणजे त्याचा प्रवास पुढचा आपण नाही ठरवू शकत. फळ जे तयार होणार ते योग्य का अयोग्य निवड आपण नाही पटकन करू शकत. बरोबर. आणि मग चुकीची निवड जर आपल्याकडून केली गेली तर आपल्याला बंधन पडणार आहे. यालाच म्हणायचं कर्माचं बंधन. म्हणून फळ उत्पन्न झालं की कर्मबंधनही बंधन हे येणारच. पण योग्य निवड केली तर बंधन योग्य प्रकारे आपल्याला प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरेल. आणि अयोग्य निवड झाली तर तेच बंधन आपल्याला बांधून ठेवेल, पाश म्हणून आपल्या भोवती आवळलं जाईल. आपण म्हणतो की वाईट कर्माची फळं तुम्हाला मिळतात किंवा मागच्या जन्माची जी फळं असतात ती तुम्हाला या जन्मात भोगावी लागतात. तर ते खरं आहे का तसं? कारण आपण बरेच वेळा ऐकतो की मी तर सर्वांशी चांगलीच वागते पण माझ्या वाटेला असं का? तर त्याचा मला थोडंसं छान प्रश्न आहे. सगळ्यांच्या मनातलाच हा प्रश्न आहे. मगाशी मी स्वभाव बोलले की ज्या भावभावना आपल्यामध्ये उत्पन्न होतात त्याचं केंद्र आहे मन. आणि हे मन चंचल आहे, स्पंदन रूप आहे. ज्यावेळी आपल्याकडून जी जी कर्म केली जातील त्या त्या कर्मांचं फळ हे तर स्वीकारावंच लागणार आहे. ते रुजणार पण आहे. आणि ते रुजलेलं जे आहे, समजा मातीत एखादं रोप लावलं आणि आपल्या लक्षात आलं की अरे हे तण आहे, हे बाकीच्या आपल्या योग्य पिकांना खाऊन टाकणार आहे. आपण काय करतो, उपटून टाकतोय, हलक्या हाताने ते तण काढून टाकणार. बरोबर. पण ते तण काढतो तेव्हा त्या मातीमध्ये काय होतं, एक खड्डा तयार होतो. तो खड्डा बुजवण्याचं काम होणं आवश्यक आहे. म्हणजे जे काही आपण पूर्वी योग्य अयोग्य केलेलं असेल तेही असं पेरलं गेलं. आणि मग ते पेरलं गेलेलं उगवणारच आहे. उगवल्यानंतर कळणार आहे की अरे हे चुकीचं होतं, आपण तिथे कट करू, काढून टाकू. पण परिणाम जो आहे तो केव्हा नाही केव्हा तरी सामोरा येणारच आहे. अशा पद्धतीने जे आपण या जन्मात असेल, मागच्या आता हे जन्म वगैरे सुद्धा संकल्पना सगळ्यांना नाहीये बरं पटणारी, की असतो की नाही पुनर्जन्म, असेल किंवा नसेल त्याच्याशी नाही आपल्याला चर्चेत पडायचं. पण एवढं तर निश्चित आहे की जे पेरलंय ते उगवलं जाणारच आहे. आणि मी जे पेरलंय ते केव्हा उगवणार आहे हे मला नाही माहिती. तण आपण मुद्दाम पेरत नाही पण तरी ते उगवतं. कुठून उगवलं नाही प्रश्नाचं उत्तर मिळत, पण ते उगवलंय हे डोळ्याला दिसतं. तर अगदी तसंच आहे, जेव्हा आपला हा देह हे सगळे लेप घेईल, रुजतील, त्यावेळी काय होईल, शेवटी केव्हा तरी देह नश्वर आहे, माती आहे. आपण म्हणतो ना शरीर म्हणजे काय, मातीच आहे. ते नष्ट होणारच आहे. पण हे नष्ट होत असताना हे जे सगळं रुजलेलं आहे, खड्डे तयार झालेले आहेत रुजल्यामुळे, ते आपण काढून टाकायचा प्रयत्न जरी केला तरी तो खड्डा भरून निघायला हवा. मग तो भरून केव्हा निघेल, त्यासाठी आपल्याला पुन्हा शरीररूपी देहामध्ये यावं लागेल. मग हे शरीर कोणत्या प्रकारचं मिळेल नाही सांगू शकत. म्हणून 84 लक्ष म्हणून मग सृष्टीमध्ये विविध प्राणी, मग काही प्राण्यांना खूप सुख आणि सुख आराम मिळतो, काही मानवांना या जन्मात एवढा आनंद मिळतो आणि काहींना मात्र अतोनात कष्ट वाट्याला येतात. कारण पूर्वीचा जो खड्डा असेल तो भरून काढायचं काम यावेळी केलं जातं. त्यामुळे पुनर्जन्म माना अथवा नका मानू, पण ते जे सोबत येणार आहे ते सोबत कोणामुळे येतं आपल्याला, तर तेच सांगून दिलंय की संन्यास योग युक्तात्मा, जी या श्लोकातली शेवटची ओळ आहे. संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम उपैष्यसि. जेव्हा तू सगळ्यातून निर्लेप होशील, म्हणजे दान म्हणजे जे माझ्याजवळ आहे ते मी करणार, म्हणजे तो त्याग झाला. बरोबर. मुळात माझ्याजवळ काय आहे, माझे डोळे माझ्यामुळे आहेत, माझं शरीर माझ्यामुळे आहे, माझं काहीच नाहीये. मग तरीही मी दान कुठून म्हणते, मी करते दान नाही ना योग्य.
म्हणजे मग आपण काय करू शकतो? दान तर नाही, आपण करू शकतो फक्त आणि फक्त, आपण फक्त म्हणताना म्हणतो हे माझं माझं माझं, पण माझं म्हणजे हे पण माझं नाहीच आहे ना, ते ऍक्च्युली दुसरं काहीतरी आहे जो आत्मा म्हणू शकतो आपण, किंवा बरोबर काहीतरी माझं म्हणजे मी नाहीये ना ते. बरोबर, माझं, अगदी बरोबर. माझे डोळे, माझे कान, म्हणजे मग ते तो खूपच डीप विषय आहे ना ताई. आणि तुम्ही ज्या प्रकारे सांगतायत ना, तर असं वाटतच नाही की मी काही दुसरे प्रश्न विचारू, मी फक्त तुमचं ऐकत राहावं असं वाटतंय लिटरली. आपण माझं जे म्हणतो ना त्याच्यामध्ये खरं काय आहे ते सांगते. काटा रुततो कुठे? पायाला. पाय कोणाचा आहे? माझा आहे असं मी म्हणते. पण काटा काढताना मी काढू शकेन किंवा दुसऱ्याकडून काढून घ्यावा लागेल. किती खोल गेला त्याच्यावर अवलंबून राहतं. म्हणजे मग याच्यात मी कुठे आहे? काटा पायाचा रुतलाय, काढलाय तो हातांनी काढला, बरोबर. मग मी कुठे काढला काटा? म्हणजे हा मी जो कोणीतरी आहे ना, हाताला प्रेरणा कुठून मिळाली काटा काढावा ही? म्हणजे कुणीतरी आपल्या शरीरामध्ये असं आहे की जे ह्या संपूर्ण शरीराला, शरीरातल्या प्रत्येक पेशीला प्रेरित करणारं आहे. आणि हे जे कोणी प्रेरित करणारं आहे ना, त्याला म्हणतात चैतन्य. त्याला आपण बोलीभाषेमध्ये प्राण, जीव, आत्मा अशा नावाने संबोधतो. पण ते खरं काय आहे? चैतन्य. आणि चैतन्य कोणत्या रूपाने असतं? स्पंदन रूपाने. सूर्यापासून आपल्याकडे किरणं येतात असं आपण म्हणतो. दिवस मावळतो, ही किरणं कुठे जातात? सूर्य काय करतो? त्याच्याजवळ किरणं आहेत, हे उगवतो तेव्हा आपल्याला दिसतं का? जेव्हा ती किरणं तो बाहेर पाठवेल तेव्हा ती किरणं आपल्याला दिसायला लागतात. मधला त्यांचा प्रवास काही काळ दिसतो धूळ धुरामुळे, पुन्हा ती माझ्यामध्ये शिरली हे कुठे दिसतं? जाणवतं. कारण सूर्यकिरण मला स्पर्श केला त्यांनी की मला उत्साह येतो. मग माझ्यातलं चैतन्य ती किरणं घेतल्यामुळे आपोआप स्पंदनशील असतंच मुळात, ते आणखीन उत्साहित होतं. किती छान. म्हणजे हे जे चैतन्य आहे ना ते स्पंदन रूप आहे. आणि मी जो आहे तोही स्पंदन रूप आहे. कारण शरीरामध्ये प्रत्येक घटक जो आहे ना तो स्पंदन करणार आहे. बघा, शरीर बनतं पेशींनी, पेशींमध्ये स्पंदन असतात. ह्या पेशी एकत्र येऊन एक एक इंद्रिय संस्था बनते. मग ती पचनेंद्रिय असतील, श्वसनेंद्रिय असतील, रक्ताभिसरण संस्था असेल. ह्या सगळ्या संस्थांमध्ये अखंड स्पंदन आहे. आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण हृदयाची धडधड ऐकतो. आपल्या मनगटापाशी आपल्याला ती स्पंदनं कळतात, पायाच्या घोट्यापाशी कळतात, मानेपाशी. आपल्याला जेव्हा डोकं दुखतं तेव्हा अगदी इथे कपाळापाशी सुद्धा ती स्पंदनं जाणवतात. म्हणजे शरीरामध्ये जी स्पंदनं आहेत ना ती स्पंदनं जाणीव रूपाने आहेत, हातात काढून दाखवता येत नाही. म्हणून त्याला म्हणायचं चैतन्य. मग हे चैतन्य म्हणजे मी आहे. मग चैतन्य म्हणजे स्पंदनं आहेत. तर शरीराचं बंधन जेव्हा सुटेल, शरीर जेव्हा नाश पावेल, तेव्हा उरेल कोण? स्पंदनं. मग ती काय होतील? मोकळी होतील. म्हणून सृष्टीमध्ये अखंड चैतन्य आहेच. म्हणून मी म्हणजे चैतन्य, मी म्हणजे व्यक्ती नाही. असा हा चैतन्याचं स्वरूप आहे, भगवंतांचं स्वरूप. म्हणून चैतन्य आहे.